नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आज आपण पाहणार आहोत की जानकी आता खूप घाबरलेली असते आणि जानकी आता रिक्षातनं कुठेतरी चाललेली असते. तेव्हा ती म्हणते, हे जे काही घडलंय ते मला ऋषिकेशला सांगायलाच हवं. जानकी आता घाईघाईनं ऋषिकेशला फोन लावत असते. सगळं काही तिला सांगून टाकायचं असतं. जानकी आता खूप वेळा ऋषिकेशला फोन लावते. ऋषिकेशला झोप लागलेली असते. ऋषिकेश फोन सायलेंटवर असल्यामुळे सायलेंट फोन त्याला ऐकायला येत नाही आणि ऋषिकेश अगदी मग म्हणजे चांगला असं झोपेत गेलेला असतो. आता मात्र जानकी घाबरलेली असते की ऋषिकेश फोन का उचलत नाहीये, ऋषिकेश फोन का उचलत नाहीये, फोन लागतोय मग हे उचलत का नाहीये. आता एका वळणावर तिला असं वाटतं की राहुलने आणि शर्वरीने यांना काही केलं तर नसेल ना, कारण मी घरात नाहीये या गोष्टीचा फायदा त्याने उचलला तर नसेल. ऋषिकेशच्या जीवाला तर काही केलं नसेल ना त्याने बरं वाईट. जानकीला तर अजून एक वेगळी चिंता लागायला लागलेली असते की आता करायचं काय, ऋषिकेश बरे आहेत हे कसं ओळखायचं. पण ते अवंतिकाला फोन लावून विचारतेच नेमके काय चाललंय घरी. आता मात्र अवंतिकाला फोन लावला, अवंतिका सुद्धा फोन उचलत नाही. जानकी इतकी अडचणी सापडलेली असते की बस. आता अवंतिका का फोन उचलत नाहीये, नेमकी ऋषिकेशला काय झाले, काही जीवाचं बरं वाईट केलंय का त्या लोकांना. ते झालं की आईंना शर्वरी आणि राहुलने काही बरं वाईट तर केलं नसेल, त्यांच्याही जीवाला धोका आहे. मग नानांसारखा आईंचा सुद्धा जीव घेऊ शकता का. जानकीच्या मनात प्रश्नांचं इतकं काहूर उठलेलं असतं. काही केल्या कोणत्याच प्रश्नाचं उत्तर मिळत नसतं आणि टेन्शन अजूनच वाढत चाललेलं असतं. जानकी मात्र टेन्शन मध्ये आलेली असते. दादा लवकर चला, दादा लवकर चला. राहुल आणि शर्वरी जे असतात ते त्या गोडाऊन मध्ये वाट बघत असतात की आता म्हातारीला वाचवायला जानकी येणार म्हणजे येणार. तेव्हा राहुल म्हणतो, 100% तुला खात्री का जानकी इकडे येणार, डायरेक्ट पोलिसांकडे जाणार नाही. मला खात्री आहे तिची सासूबाई म्हटल्यावर काय, ती डायरेक्ट इकडे येणार, पोलिसांना वगैरे नाही आणणार. पोलिसांना सांगावं, आपल्याला अडकावं एवढी हुशार नाहीच आहे ना. ती हुशार समजते पण अजिबात हुशार नाहीये. एक नंबरची बावळट ती, मूर्ख कुठची. सुचणारच नाही रे हे. इतकी बावळट आहे ना ती की पोलिसांना बोलवावं, कोणाला तरी सांगून ठेवावं ही अक्कलच नाहीये तिला. ती डायरेक्ट बोंबलं तिकडे येणार. बघ तू व्हिडिओ बघितल्या इतकी घाबरली असणार, इतकी इमोशनल झाली असणार की पहिले तिच्या सासूला वाचवायचं एवढं तिच्या डोक्यात येणार आणि सासूला वाचवण्यासाठी अगदी तडफडत येणार. बघ तू, सगळे पुरावे आपल्याला आणून देणार म्हणजे देणारच. वेट अँड वॉच. तू बघ फक्त ही जानकी कशी आपल्या तालावर नाचते. जानकी तिकडे खूप टेन्शन मध्ये असते, स्पीड मध्ये जाण्याचा प्रयत्न करत असते आणि घरी आता पार्सल आलेलं असतं. ऐश्वर्याने जे आईस्क्रीम मागवलेलं असतो तो आईस्क्रीम आलेला असतो. जानकी आता सगळीकडे, ऐश्वर्या आता त्या शर्वरीला घरात सगळीकडे शोधत असते कारण आईस्क्रीमचं पार्सल आलंय आणि ते शर्वरीलाच खायचं असतं. मग शर्वरीच्या रूम मध्ये बघते, आईंच्या रूम मध्ये बघते, कुठेच तिला शर्वरी सापडत नाही. ऐश्वर्या म्हणते, ही गेली कुठे, आईस्क्रीम ऑर्डर करायला लावली आणि ही कुठे गायब झाली. ऐश्वर्या म्हणते, आता आई सुद्धा नाहीये, शर्वरी सुद्धा नाहीये, हे गेलेत कुठे. पण ती का आलेली असते, काय ग काय त्या आईला आणि शर्वरीला आवाज देते. अगं तिच्यासाठी आईस्क्रीम मागवलं, तेच द्यायचंय म्हणून आवाज देते, तर घरात कुठेच नाहीये, आई पण नाहीये आणि ती पण नाहीये. अचानक ह्या दोघी कशा गायब झाल्या ग अवंतिका. आता ऐश्वर्याला जरा शंका आलेली असते. ऐश्वर्या म्हणते, अवंतिका शर्वरी जानकीच्या मागावर प्रूफ मिळवला तर गेली नाही ना, तिच्या मागे मागे आई कुठे गेल्या असतील तोही प्रश्न राहिलाच की. शर्वरी जर जानकीच्या मागे गेली तर मग आई कुठे. अवंतिका म्हणते, ऐश्वर्या जानकी बहिणीच्या जवळ जायला हवं कारण जानकी बहिणी शर्वरीच्या तावडीत जर सापडल्या तर अवघड व्हायचं. शर्वरी जर जानकीच्या मागे गेली तर जानकीच्या जीवाला धोका आहे हे तर कळतंय ना. ऐश्वर्या म्हणते, हो पण मी काय करू, लोकेशन माहित नाही आपल्याला आणि मुळात म्हणजे मी जानकीला फोनही लावू शकत नाही की तू कुठे बाई एक्झॅक्टली. शर्वरी जर जानकीच्या जवळपास असेल तर एका मिनिटात डाऊट येणार माझ्यावर. ती का तू फोन कर की. अगं कधीपासून फोन लावती मी, फोनच लागत नाहीये. ऐश्वर्या म्हणते, मीच फोन लावते. आता ऐश्वर्या हिंमत करते आणि डायरेक्ट फोन लावते. ही जानकी घाई घाईने बरोबर त्या गोडाऊन मध्ये पोहोचलेली असते आणि शर्वरी आणि राहुलच्या जाळ्यात ती बरोबर अडकलेली असते. ऐश्वर्या फोन लावून इकडे थकलेली असते, कोणीच काही फोन उचलत नसतं. पण जानकी मात्र आता या जाळ्यात अडकलेली. आता जानकी येते आणि पटकन तो दरवाजा उघडायला जाते तर लगेच शर्वरी तिचा हात पकडते, तिला ओढते आणि म्हणते, कुठे चालली. ती म्हणते, सोडा मला, दार उघडू द्या. तुमचं हात सोडा, तुला एवढी काय घाई आहे तिला वाचवायची. सासू लगेच ढगात नाही चालली, एवढी नको घाई करू. मात्र जानकी आवाज चढवते आणि म्हणते, वंच काय बोलताय, तुमचं तुम्हाला तरी कळतंय का. मी हे बोलतीये की जरा थांब, घाई करू नको, आधी फोन दे आणि मग जा. जानकी म्हणते, जराही लाज वाटत नाही का, स्वतःच्या आईला मरणाच्या दारात ढकललं स्वार्थासाठी, लाज कुठे विकून खाल्ली की काय. जानकी इतकी बोलते. जानकी म्हणते, लाज वाटत नाही का जरा सुद्धा, नानांचा जीव घेतला, आता स्वतःच्या जन्मदात्या आईला मारायला निघाला, ही पाप कुठं पेडाल. अहो जनाची नाही निदान मनाची तरी लाज बाळगा. इतक्या स्वार्थी झालात, इतक्या क्रूर झालात की आई वडिलांचा खून स्वतःच करताय, जराही लाज वाटत नाहीये का, इतक्या निर्दयी कशा होऊ शकता. शर्वरी म्हणते, झालं का बोलून, झालं असेल लेक्चर देऊन ना, तर फोन दे इकडे, चल. लेक्चर दिलं ना ती मला जाम बोर होता, हे लेक्चर फिक्चर अजिबात द्यायचं नाही आणि एवढीच काळजी तर फोन दे आणि पटकन तिला सोडव. फोन दे म्हणलं ना अगदी हिसकावते आणि जानकीला जोर जबरदस्ती करून जबरदस्तीने तिच्या मोबाईल म्हणजे पर्समधनं मोबाईल काढायला बघते. आता फोन घेतलेलं असतं हिसकावून, ती म्हणते, फोन द्या, तरी सुद्धा शर्वरी काय ऐकायला तयार नसते आणि राहुल रॉकेलचा ड्रम घेऊन तर आलेलाच असतो. एक नंबर नालायक असतात राहुल आणि शर्वरी. जानकीला आता धक्का बसलेला असतो की
दोघंची दोघं सामील आहेत आणि आईंना मारायला राहुल सुद्धा साथ देतोय, म्हणजे नानांना मारायला सुद्धा राहुल असणार हे जानकीच्या आता लक्षात आलेलं असतं की हे सगळं काही शर्वरीने एकटीने नाही, प्रत्येक वेळेला राहुलने तिला साथ दिली आहे, म्हणूनच शर्वरी इतक्या घाणेरडं कृत्य करू शकली. जानकी म्हणते वाटलंच होतं दोघं एकत्र मिळालेले असणार, म्हणूनच सगळं कांड करताय तुम्ही. जानकीच्या आता सगळंच काही लक्षात आलेलं. त्याच्या आईसोबत असं वागायला काहीही वाटत नाहीये, इतकं निर्दयी, इतकं निर्लज्ज. शहाणपणा करू नको, शांत बसायचं. तरी जोरात असा फोन लांब फेकून देते की फोन तुटला पाहिजे, त्याच्यात काही राहिलंच नाही पाहिजे. कड घालून तो फोन तोडायला बघत असते ती. सोड मला, सोड मला. जानकी खूप प्रयत्न करते तो फोन तोडण्याचा. शर्वरी पण ही वाचवण्याचा प्रयत्न करते. शर्वरी काय ऐकत नसते. जानकी अशी झटापट चाललेली असते. बोल म्हणतो, ए जानकी, आमचे पाय धरत बसू नको, तुझ्या सासूला वाचव. तू चालली आहे ढगात, तिला वाचव आधी, नको आमचे पाय धरू. जनिक वाचवते म्हातारीला. राहुल सुद्धा निर्लज्जपणे काहीही बोलत असतो. तिसरी तिरडी उठेल, आवर आवर आवर, वाचव तिला. जानकीला ढकलते आणि म्हणते, चल निघ इथून आत्ताच्या आत्ता. तिने फोन तोडलेला असतो, ती फोन तोडते आणि शर्वरीचं काम झालेलं असतं. जानकीला म्हणते इथून लगेच निघायचा, झालंय माझं काम. जानकी आता अंधाऱ्या खोलीमध्ये गेलेली असते. इतकं दार बंद केल्यामुळे इतकं गुदमारल्यासारखं होतं की बस त्यामुळेच ती सुमित्रा बेशुद्ध झालेली. आता शर्वरीने तो फोन जो असतो तो राहुलने आणि शर्वरीने बरोबर फोन उचललेला असतो आणि जानकी स्वतःच्या सासूला वाचवायला तिकडे गेलेली असते. माझ्या विरोधात हा शेवटचा पुरावा आहे. आता जानकीकडे काहीच राहिलेलं नाहीये माझ्या विरोधात, आणि मी खून केलाय, मी अमकं केलंय हे दाखवण्यासाठी तिच्याकडे काहीच नाहीये. हा पुरावा एकदा नष्ट केला की विषय संपला, मग आपल्यापर्यंत कोणीच येत नसतं. की आता पटकन तिथून आईंना म्हणजे अशी उठवते आणि म्हणते चला इथून. आता ती बेशुद्धच असते, तशीच हळूहळू बरोबर तिला बाहेर आणण्याचा प्रयत्न करत असते. तोपर्यंत यांनी फोन अगदी जाळून टाकलेला असतो. की सुमित्रा आता त्या रूमच्या बाहेर येत असतात आणि राहुलने आणि शर्वरीने तो फोन जाळून टाकलेला असतो. शेवटचा पुरावा नष्ट करून टाकलेला असतो. शर्वरी म्हणते, शेवटचा पुरावा सुद्धा गेला ग जानकी, आता तुझ्या हातात काहीच राहिलं नाही, आता कर काय प्रयत्न करायचे ते करतच राहत. राहुल आणि शर्वरीला फार आनंद झालेला असतो. आपण शेवटचा पुरावा सुद्धा नष्ट केला, आपण जिंकलो. ऐश्वर्या आणि अवंतिका इकडे शर्वरीला सारखा फोन लावत असतात. शर्वरी इतकी चॅप्टर असते की ऐश्वर्याचा फोनच उचलत नाही, कारण महत्वाचं काम चाललेलं असतं, ती कशी फोन उचलणार ना. ऐश्वर्या म्हणते ही शर्वरी फोन उचलत नाहीये, नक्कीच काहीतरी तिने घोळ घालून ठेवला असणार. मला आहे ना टेन्शन येते, खूप टेन्शन येते. अवंतिका म्हणते, जानकी बहिणींना किती वेळचा फोन लावते, त्या सुद्धा फोन उचलत नाहीये, ही सुद्धा कुठे आहेत ते माहित नाही. असं कसं झालं, एकाच वेळेला एवढी लोक कशी गायब होऊ शकतात, हे सगळं प्लॅनिंग तर नाहीये ना. आता दोघींनाही खूप टेन्शन आलेलं असतं. ऐश्वर्या म्हणते, अवंतिका काहीही कळायला मार्गच राहिला नाहीये, नेमकी काय चाललंय, काय होतंय, काहीही सुचत नाहीये बघ. मेजर इश्यू नसला तर मिळवलं, नाही तर खूप खूप अवघड होऊन बसणार आहे बघ. का म्हणते, मला सुद्धा टेन्शन यायला लागले. आता मेजर इश्यू झाला तर काय करायचे, आता अजून काय काय बघायला लागणार आहे आपल्याला. मला खूप टेन्शन यायला लागलंय ग. ही शर्वरी इतकी चॅप्टर असते. घरी येते, आल्या आल्या आई 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 ग कुठे आहेस तू, कुठे आहेस तू, लगेच ओरडायला सुरुवात करते. ऐश्वर्या म्हणते, आई नाहीये घरात. आई घरात नाहीये, माई कुठे बाहेर गेली का, कुठे काही सांगून गेलीये का. नाही ना, काहीच माहित नाही आम्हाला, आम्ही तेच टेन्शन घेतो की आई कुठे आहे. शर्वरी म्हणते, आई असं न सांगता कधीच बाहेर जात नाही. आई एवढी हे नाहीये की असं न सांगता जाणार, कोणाला गाफील ठेवणार. ती सांगून जातेस, निरोप देते की मी अमक्या अमक्या ठिकाणी चालली. शर्वरी म्हणते, काहीतरी सांगितलं असणार ना, असं कसं न सांगता कशी जाणार ती. बरोबर जानकीनं घरी आणलेलं असतं. लगेच ही शर्वरी राहुल काय काळजी करतात, आई 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 करत लगेच तिला पकडायला गेलेले असतात. जानकी तिला आणते, घरी सोफ्यावर व्यवस्थित बसवते. आता सगळेच धावून गेलेले असतात. त्यात सगळ्यात पुढे असतात शर्वरी आणि राहुल. फार काळजी असते त्यांना आईची. आता तिला काय झालंय म्हणून खूप घाबरते, रडवेला चेहरा करते. शर्वरी काय काय नाटकं करते. आई अजूनही बेशुद्धच असते. आई डोळे उघड, आई डोळे उघड. खूप म्हणजे तिला बेशुद्ध झालेली असते. ती किती काय केलं तरी उठण्याचा प्रयत्न केला तरी ती उठत नसते. तिचा श्वास असा गुदमरल्यासारखा झालेला असतो. आता सगळ्यांच्या समोर शर्वरी डोळ्यात पाणी आणते. आई उठ, फार काळजी करत असते. शर्वरी म्हणते, आई प्लीज काहीतरी बोल ना. अगं आई तू बोल ना काहीतरी, अशी काय अवस्था झाली तुझी. सारंग आलेलं असतो, ऋषिकेश आलेलं असतो. आई आई करत तेही धावत पळत येतात की आईला नेमकी झालंय काय. सारंग म्हणतो, थांब मी पाणी आणतो, तोंडावर पाणी मारू म्हणजे मग तिला शुद्ध येईल. शर्वरी इतकं काहूर करत असते, आई बोल ना, आई बोल ना, काय झालं. आईंना आधी शुद्धीत आणा, मग बाकीचं बघूच या. सौमित्र सुद्धा आलेलं असतं. सौमित्र पाणी वगैरे टाकतो. सारंग हात चोळून बघ काय होतंय का तिला. आता सारंग म्हणतो, बहिणी काय झालंय, आईला सांग ना, कुठून आली ती, तिला चक्कर आली का. ऋषिकेश म्हणतो, जानकी बोल, तिला काय झालंय नेमकी, तिची अशी अवस्था कशी झाली. शर्वरी आता उभी राहते आणि म्हणते, काय केलं माझ्या आईला, मारत होती की काय, तिला काय केलंय सांग पटकन. का तिच्या मागे लागलीस, वैरिणी का तिची, मारून टाकते की काय तिला, का तिची अशी अवस्था करते, काय केलंय तिनं. किंवा ती गप्प बसायचा, शहाणपणा करायचा नाही. माझ्यावर केलेला एकही आरोप खपवून घेणार नाही. जे काही केलंय ना तुम्ही केलंय, तुम्ही आणि राहुलने मिळून. अगं काय बोलते जानकी वहिनी तू, आता सारंग विचारतो. तू त्याला काय बोलते, तिने काय केलंय. प्रॉपर्टीमधला हिस्सा मागितला असे म्हणते, आई कशाला काय करायला लागली, आईला नाही करणार ती काही. शर्वरी म्हणते, अरे राहू दे रे राहू दे. कसं आहे ना सारंग, ही असं बोलती ना कारण तिला या प्रकरणातून अगदी सही सलामत बाहेर पडायचंय ना, म्हणून ती असं वागतीये.
त्यामुळे तू नको सारंग टेन्शन घेऊ. मला माहिती ना आता ही मला अडकवणार आणि स्वतः बाजूला होणार. काय करायचंय ना बाई जानकी कर, पण माझ्या आईला शुद्धीवर आण. जेव्हा देवघरात गेले तेव्हा एक चिठ्ठी दिसली आणि त्या चिठ्ठीवर असं लिहिलं होतं की मला तुमच्याशी बोलायचंय, म्हणून आई बाहेर गेली. बरोबर ना जानकी? तुला काहीतरी सांगायचं होतं ना आईला की बहिणीला भेटायला आई गेली होती बाहेर, कारण हिने चिठ्ठी देऊन तिला बाहेर भेटायला बोलवलं होतं. कुठे आई, कुठे घेऊन गेली होती तिला? सांग की. तूच लिहिली होती ना? खरं सांगा, आता खोटं सांगू नकोस. चिठ्ठीवर हिचं नाव लिहिलं होतं. ऋषिकेश दादा, विश्वास आहे की नाही मला नाही माहिती, पण खरंच हिने चिठ्ठी लिहिली आणि आईला गोडाऊन मध्ये, जुन्या गोडाऊन मध्ये भेटायला बोलवलं होतं. आणि चिठ्ठीवर तर विश्वास बसणार नाही ते तर माहितीच आहे, पण पूर्ण खात्री आहे ऋषिकेश दादा जानकी बहिणीलाच भेटायला गेली होती बाहेर. मी 100% सांगू शकते. तर आता शुद्धीवर आलेली असते. जानकी तू का असं वागलीस ग? इतक्या खालच्या पातळीला जाऊन तू का वागली जानकी? तुझ्यावर विश्वास ठेवला म्हणून प्रामाणिकपणे तू चिठ्ठी लिहिली तर मी लगेच तुला भेटायला आले. विश्वास ठेवला. तुला खरंच माझी काहीतरी बोलायचं असेल तर जानकी तू काय केलं तिथे जाऊन? त्या गोडाऊन मध्ये मला बंद करून टाकलं. अगं जानकी दार उघड, जानकी दार उघड. माझा श्वास बंद झाला तरी सुद्धा जानकी तू दार उघडला नाही का? माझा जीव घ्यायचा होता का तुला? आता खरं तर सुमित्राने जे बघितलं किंवा तिला जे दाखवलं गेलं तेच ती सांगत असते. खरं तर हे सगळं काही प्लॅनिंग केलेलं असतं आणि सुमित्राला असं दाखवलेलं असतं की जानकीनेच तिला अडकवलंय. तू चिठ्ठीत असं लिहिलं की मनापासून बोलायचंय, लवकर या आई, पण तुला चिठ्ठीत लिहिल्याप्रमाणे मनातलं काही बोलायचं नव्हतं, मनापासून काही बोलायचं नव्हतं, तर माझ्या आयुष्याचा खेळ करायचा होता. बरोबर ना? खेळ मांडला होता ना माझ्या आयुष्याचा, म्हणूनच मला तिकडे भेटायला बोलवलं ना. आई तुम्ही काय बोलताय? हो, जे दिसतंय जे खरंय तेच बोलतीये मी. तू मला तिथे मारून टाकण्यासाठीच ते गोडाऊनला बोलवलं. विश्वासघात केलाय, विश्वासघात. जानकी तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती. का अशी नालायकसारखी वागलीस ग? शर्वरी म्हणते आई बरं झालं तू शुद्धीत आली, नाही तर माझं काय झालं असतं मी तुला काय सांगू. ही जानकी कोणत्याही पातळीला जाऊ शकते. तुला खूप वेळा सांगितलं, तू गेलीस का तिथे? तुला जर आता शुद्ध आलीच नसती तर आम्ही काय केलं असतं? नाना तर गेलेच, आता तू सुद्धा गेली असती. म्हणजे आम्हाला ना आई ना बाप, पोरके झालं असतो आम्ही. आणि या जानकीवर काय परिणाम होणार आहे ग? आधी नानांना मारलं आणि आता काय तुला मारायला निघालीये. त्यामुळे नाही, तुझ्यावर विश्वास ठेवू नको. तुला 1000 वेळा सांगत असते. तू गेलीच कशी ग तिथे? शर्वरीने सगळं काही केलेलं असतं आणि बिचाऱ्या जानकीवर खापर फोडत असते. स्वतः हे सगळं सांगतीये, नाही तर जानकीने सगळं काही माझ्यावर ढकलून दिलं असतं आणि मीच सगळं काही केलंय असं सगळ्यांना सांगून ती मोकळी झाली असते. चतुर आहेस ग तू. सगळं काही मीच केलंय असं सांगून सगळ्यांच्या नजरेत मला खाली पाडत होती. स्वतःच्या आईला का मारेन मी? आणि काय संबंध तिला मारायचा? काही देणं घेणंच नाहीये तर मी तिला का मारेन? हुशारी ना अत्यंत चुकीच्या जागी वापरली. खूप खूप वाईट कृत्य केलंय. खूप खूप इतकी घाणेरडी ना तू जानकी. काय तुझ्या बद्दल मी शब्द वापरू? आता शर्वरी रडत असते, काय ड्रामा करत असते, जणू काही शर्वरी बिचारी आणि जानकीने सगळं काही कपटी कारस्थान केलं असं सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करत असते. रडून रडून शर्वरी सगळ्यांच्या नजरेत जानकीला पाडण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत असते. शर्वरी काय ड्रामा करत असते सॉलिड. बाई ही एक नंबरची ड्रामेबाजा. ही काहीही करू शकते स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी किंवा हिला जे हवंय ते साध्य करण्यासाठी, मला खुनी किंवा मी गुन्हेगार हे सिद्ध करण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकते, काहीही वागू शकते. एक नंबरची चॅप्टर बाई ही जानकी बहिणी. तुझ्यासारखं वागता तुलाच येऊ शकतं ग बाई, आम्हाला नाही येऊ शकत. काय काय खरंच काय चॅप्टर आहेस तू. सगळ्यांच्या समोर आईला त्रास देता येत नाही, टॉर्चर करता येत नाही किंवा तिला उलट उत्तर देता येत नाही, कारण सगळ्यांच्या नजरेत गुड इमेज तयार केली आहे ना. फार आई आई करत असते, जणू काही तिची सख्खीच पोरगी आहे. बरोबर ना? मग आता आईला असं गोडाऊन मध्ये नेलं, छळलं आणि गुदमरून मारून टाकायचं होतं. बरोबर ना? तुझ्या अंगलट प्रकरणी हे लक्षात आल्यावर तिला माघारी घेऊन आली. म्हणजे तुला घरात टॉर्चर करता येत नाही म्हणून आईला बाहेर नेऊन टॉर्चर करत होती. खरंच जानकी बहिणी किती थर्ड क्लास वागतेस ग. जराही काही लाज वाटत नाहीये तुला असं वागताना. ही शर्वरीने नालायकपणाच्या सगळ्या हद्दी पार केलेले असतात. जानकीला असं काय गुंडाळलेलं असतं. सगळ्यात महत्वाचं, जानकीकडे काही पुरावा नसतो, त्यामुळे जानकी काही बोलू शकत नसते. बरोबर जानकीला तिने दोषी ठरवलेलं असतं. सगळ्यांच्या नजरेत जानकीच वाईट ठरलेली असते आणि शर्वरी चांगली आहे किंवा शर्वरी म्हणून मुद्दामून जानकी आळ घालतीये सगळ्यांना शर्वरीने दाखवून दिलेलं असतं. सहज विश्वास पटेल असा तिने सहज ड्रामाही केलेला असतो. आता मात्र सगळ्यांना खात्री पटते की जानकी दोषी आहे. तिला असं बाहेर बोलवलं, तिला त्रास होईपर्यंत, शुद्ध हरिपीपर्यंत तिथे खेळवलं. तिचा जर जीव गेला असता तुझ्या या खेळामध्ये तर केवढ्याला पडलं असतं. तिचं आज मेलीच असती तर काय केलं असतं ग जानकी बहिणी? जराही काही लाज वाटत नाही का ग? अगं ती कोणाची तरी आई आहे, ही तरी भान बाळग. ग तू कशासाठी करते हे? तुला काय साध्य करायचंय? ऋषिकेश दादा, सारंग, सौमित्र तुम्हाला बघवत आहे का हे सगळं? आईची कंडिशन तुम्हाला बघवत असेल, मला अजिबात बघवत नाही. मला खूप त्रास होतोय. माझी आई जर आज मेली असती, जर काही झालं असतं तर केवढ्याला पडलं असतं. आणि हिने तिला मारण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केलेच होते. तर मला नाही बघवत आहे आता. मला असह्य झालंय हे सगळं.
मला आता काय करू आणि काही नाही काही सुचत नाहीये. मी अगदी वेडी पिशी झालीये. त्रास व्हायला लागलाय. मला फार कसं तरी होतंय. मला हे सहनच होत नाहीये, खरं सांगतेय मी. अशा पद्धतीने आईला त्रास देतेय मी, सहनच करू शकत नाहीये. आता मी काय करू आणि काही नाही मलाच खरं तर सुचत नाहीये. अगदी वेडी झालीये मी. अरे कोणीतरी थांबवा हिला, कोणीतरी वाचवा माझ्या आईला या सगळ्या त्रासातनं. की म्हणते नानांचा फोन आणायला गेले होते मी. नानांचा फोन मी मिळवत होते आणि बोला ना नानांचा फोन कुठे फोन दाखव ना. नानांचा फोन कुठे मिळाला ना तुला फोन. मग कुठे फोन. अगं जानकी बहिणी दाखव तो फोन कुठे. फोन फोडला तुम्ही, नष्ट करून टाकले सगळे पुरावे. अरे मी का फोडीन. हो तुम्ही फोन फोडला आणि नष्ट केले सगळे पुरावे. जाळून टाकला, नष्ट केला राहुलने आणि तुम्ही मिळून त्याच गोडाऊन मध्ये तो फोन जाळून टाकलाय. माहिती ना मला. एवढं सगळं करून सुद्धा शर्वरी वंश का खोटं बोलताय. तुम्ही तो फोन जाळलाय, फोडलाय. तुम्ही खोटं बोलू नका. त्यांच्या समोर काहीच माहित नाही असं आणताय. फार निर्दोष असं दाखवायला जाताय का. सगळं काही गुन्हा तुम्ही केलाय आणि खापर माझ्या माथ्यावर फोडताय. मी हे सहन करणार नाही. आत्ताच सांगते. दोघांची ही नाटकं बंद करायची. हा तुम्हीच आईचा जीव घ्यायचा प्रयत्न केला, तो फोनही जाळलात आणि इथे येऊन आता माझ्यावर खापर फोडताय. शर्वरी वंश आणि राहुल पहिलं आणि शेवटचं सांगते, माझ्या नादा लागायचं नाहीये. की आता रडू रडू सांगत असते, आई मी खरं सांगते नानांचा फोन मिळवला होता मी. या दोघांनी मिळून मला ब्लॅकमेल केलं आणि तो फोन तोडून फोडून जाळून टाकला. आता नानांचा फोन मिळाला होता. सगळ्यांच्यासाठी एक मेसेज ठेवला होता त्यांनी. खूप काही खरं खरं सांगितलं होतं. जे मी सांगू शकले नाही ते नानांनी स्वतःच्या तोंडून सगळं सांगून ठेवलं होतं. रेकॉर्डिंग केलं होतं आणि स्पष्टपणे सांगितलं होतं की शर्वरीनेच मला मारलंय. सगळ्या आपल्या सगळ्यांना फसवण्याचा प्रयत्न करते, आपल्याला फसवतीये. त्यांनी सांगितलं शर्वरी वंशाने नानांच्या डोक्यात दगड मारला आणि दगडाने ठेचून ठेचून नानांना मारलं. की म्हणते वंशांनी नानांना मारण्याचा प्रयत्न केला. ताई विश्वास ठेवा, सगळं काही वंशांनीच केलंय आणि आता खापर माझ्या माथ्यावर फोडताय. नानांना त्यांचं खरं रूप कळलं म्हणून सगळं काही नानांनी रेकॉर्डिंग करून ठेवलं होतं. की नानांना माहिती होतं ही माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करणार म्हणजे करणारच. कारण शर्वरीला नानांनी चांगलंच ओळखलं होतं. तर म्हणते पुऱ्या जानकी पुरे फार काहीही बोलतीये, काहीही ड्रामा करतीये. शर्वरी स्वतःच्या वडिलांना ठेचून ठेचून का मारेल. तू जानकी उगाच काही घाणेरडे आरोप लावू नको तिच्यावर. मित्र उठलेली असते, ओरडूनच उठलेली असते. बासा आता काहीच सांगायचं नाहीये. तेच 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 का सांगतेस तू. काय मिळतंय तुला तेच तेच सांगून. शर्वरी का मारेल ग स्वतःच्या वडिलांना. जानकी जराही लाज वाटत नाहीये का ग. सगळं कृत्य तू करते आणि खापर माझ्या शर्वरीवर फोडते. तर म्हणते जानकी एक गोष्ट लक्षात ठेव, या वेळेला शरूच्या विरोधात एक शब्द सुद्धा ऐकून घेणार नाहीये. एक शब्द सुद्धा मी ऐकून घेणार नाही म्हणजे नाही. आता लक्षात ठेवायचा. पहिलं आणि शेवटचं सांगते. शर्वरी आणि राहुल एकमेकांच्याकडे बघतात आणि हसत असतात. त्यांनी बाजी मारलेली असते. सगळं काही करून सुद्धा नामानिराळे झालेले असतात आणि खापर मात्र बिचाऱ्या जानकीवर फुटलेलं असतं. जानकीला इतका पश्चाताप येतो. काय करू आणि काही नाही. तिला काही एक सुचत नाही. की म्हणते का ती तुमची मुलगी आहे म्हणून. तुमची मुलगी तुमच्या नवऱ्याच्या जीवावर उठली, नवऱ्याचा जीव घेतला आणि आता तुमचा सुद्धा जीव घ्यायला निघाली होती. तुम्हाला विश्वास कसा बसत नाहीये. तुम्ही का डोळे झाकून तिच्यावर आंधळा विश्वास ठेवताय. आई तुम्ही डोळे उघडा आणि शर्वरी वंशांचा खरा चेहरा बघण्याचा प्रयत्न करा. ती मुलगी धूळ फेक करतीये, तुम्हाला कसं दिसत नाहीये. आता सुमित्राला अजूनच जानकीचा राग आलेला असतो. फार संताप झालेला असतो. चिठ्ठी लिहिलीच नाही मग तुम्हाला कशाला बोलवेन मी गोडाऊनला भेटायला. पुरावा सापडला होता, तुमच्याकडे यायचं होतं, तुम्हाला खरं खरं सांगायचं होतं, तुम्हाला भेटून सगळं काही क्लिअर करायचं होतं. ती मला एक व्हिडिओ आला आणि त्या व्हिडिओमध्ये तुम्ही गोडाऊन मध्ये म्हणजे त्या रूम मध्ये अगदी मृत अवस्थेत पडल्या असं दाखवण्यात आलं. व्हिडिओ डांबून ठेवलं होतं, आजूबाजूला धूर होता आणि अशी धमकी दिली होती. नानांचा मोबाईल म्हणजे तो पुरावा घेऊन गोडाऊन मध्ये आले तर सुमित्रा जगेल, नाही तर सुमित्राला आम्ही मारून टाकू. व्हिडिओ दुसरा तिसरा कुणी नाही तर राहुलने मला पाठवला होता. व्हिडिओत राहुल भाऊजीचाच आवाज होता. चुकू शकत नाही. राहुलचा आणि शर्वरीचा डाव होता हा. तुम्हाला मारायलाही ते कमी जास्त केलं नसतं मला जर उशीर झाला असता तर. गोडाऊनला बोलवलं जिथे तुम्हाला डांबून ठेवलं होतं आणि माझ्याकडनं नानांचा तो फोन काढून घेतला, फोडला, जाळला आणि मग मी तुम्हाला तिथून सोडून इथपर्यंत घेऊन आले. विश्वास ठेवा आई मी खोटं बोलत नाहीये. पुरावा होता ना ग. आता ऐश्वर्या बोलायला लागलेली असते जानकी. रेकॉर्डिंग वगैरे काय मेसेज वगैरे होते ना नानांचे, मग ते तुझ्या मोबाईलमध्ये फॉरवर्ड का नाही करून घेतलं. का तुझ्या मोबाईलमध्ये ते ठेवलं नाही व्यवस्थित. मग आता आम्हाला दाखवता आलं असतं ना. सगळं करेपर्यंत मला वेळच मिळाला नाही. एका मागे एक अशा घटना घडत गेल्या की मी गाफील राहिले आणि तो पुरावा शर्वरीच्या हाती लागून तिने जाळून टाकला. पुरावा मिळालाय सगळ्यांना सांगायचं होतं, आईंना भेटायचं होतं, पण मग आईंचा व्हिडिओ आल्यानंतर मी इतकी घाबरले की मला काही सुचेना. मी तडक तशीच फोन घेऊन निघाले आणि मग काय सगळं तर अवघडच होऊन बसलं. माझ्या मोबाईलवर तो व्हिडिओ आल्यामुळे मी पॅनिक झाले. मी इतकी घाबरले की इकडे तिकडे फॉरवर्ड वगैरे करणं मला काहीच सुचलं नाही. आईंना अशा अवस्थेत बघून काही केलेस मला आईंना आधी वाचवायचं. आईंना अशा अवस्थेत बघून इतकी घाबरले. काहीही करून आधी त्यांना वाचवायचं मग बाकीच्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं एवढंच माझ्या डोक्यात होतं. आणि याच गोष्टीचा फायदा बरोबर शर्वरीने घेतला
आई सुद्धा वाचल्या आणि तो मोबाईल सुद्धा तिला मिळाला. सगळ्या याच्यातून ती बरोबर सुटली. तरी म्हणते ठीक आहे तुला तो व्हिडिओ वगैरे सगळं आलं म्हणतेस ना, मग कुठे तो व्हिडिओ दाखव. राहुलने तुला पाठवलेला व्हिडिओ दाखव. ते सगळ्यांच्या समोर बघूच दे की तो व्हिडिओ नेमकी व्हिडिओ काय आम्हाला बघूच दे. जानकी म्हणजे दाखव दे ना, दाखव अगं दाखव. व्हिडिओ सुद्धा डिलीट मारलेला असतो. आता जानकी पटकन घाईने तो मोबाईल काढते, बघायला लागते. आई तुम्हाला सांगत होते ना मी. तेवढ्यात काय तो व्हिडिओ सुद्धा डिलीट केलेला असतो. राहुल आणि शर्वरी इतकं डोकं शांत ठेवून सगळे प्लॅनिंग करतात की ते मागे काहीच पुरावा ठेवत नाही. बरोबर तो व्हिडिओ डिलीट झालेला असतो आणि सगळ्यांच्या नजरेत जानकी दोषी ठरलेली असते. सगळं काही जानकीनेच केलं हे आता सगळ्यांना पटायला लागलेलं असतं. शर्वरी आणि राहुल निर्दोष आहे की व्हिडिओ बघतीये व्हिडिओ तिला दिसत नसतो, कारण व्हिडिओ त्यांनी डिलीट मारलेला असतो. आता व्हिडिओ दिसणं इम्पॉसिबल असतं. राहुल आणि शर्वरी एकमेकांना खुणवतात आणि बरोबर त्यांनी व्हिडिओ डिलीट मारलेला असतो. जानकी परत सगळ्यांच्या नजरेत आता पडलेली असते. जानकी दाखव ना काय झालंय, व्हिडिओ दाखवतीस ना तू. आता शर्वरीला माहिती असतं की व्हिडिओ नाहीच तर ही कुठून दाखवणार. तेव्हा मुद्दामून म्हणते दाखव ग व्हिडिओ, दाखव ग. काय म्हणणार, कुठे गायब झाला व्हिडिओ, होता इथे व्हिडिओ, खरंच होता, विश्वास ठेवा. दर वेळेला जे काही बोलते तेच बोलणार आहे का आत्ता, खोटंच बोलणार ना, व्हिडिओ गायब झालाय. मित्रा म्हणते तेच बोलणार आहे शरू, तिला ते छान जमतं आणि जे छान जमतं ते ती तेच करते ना, ती कुठे काय वेगळं करायला जाते. त्यामुळे शरू डोंट वरी, ती बरोबर तेच सांगणार. काय दुसरं बोलेल, काही बोलू शकते कधी. किंवा ते आई खरंच व्हिडिओ आला होता, विश्वास ठेवा माझ्यावर, खरंच व्हिडिओ होता, विश्वास ठेवा. मित्र म्हणते बासा जानकी, हा खोटरडेपणा, हे जे काय चाललंय ना ड्रामेबाजी, हे बंद कर. खूप ड्रामा केला आणि आम्ही खूप सहन केला, हे सगळं बंद कर आणि स्वतः निर्दोष हे दाखवण्याचा तर आता प्रयत्न करूच नको. भेटायची इच्छाच नव्हती, पण एक संधी मिळावी म्हणून भेटायला आले होते. जानकी मध्ये मी खोटं बोलत नाहीये, मी काय सांगते नीट ऐक. काही मला वेड्यात काढण्यासाठी शर्वरी वंशाने प्लॅन केलाय, मला कळतंय, पण मी हे प्रूव्ह करू शकत नाहीये. मी लिहिलीच नाहीये, खरं सांगतेय. मध्ये एक प्रश्न विचारू का. सुमित्रा म्हणते विचार, फक्त बायकोची वकिली करू नको. जानकीने तुला चिठ्ठी लिहून तिकडे बोलवलं, मग नेमकी काय घडलं की तू बेशुद्ध पडली. गेले मी, जानकी आवाज दिला, कंटाळ्याने का खुर्चीवर बसले. जानकी आली आणि बरोबर तिने दार लावून घेतलं. जानकीने दार लावताना मी मात्र स्पष्ट बघितलं. सगळ्यांना माहिती धुराचा त्रास होतो, धूर असला की मी गुदमरते आणि बरोबर तेच केलं. त्या रूम मध्ये अचानक धूर आला, बेशुद्ध पडले. मग काय मला काही कळालं. विरोधात गेले, पैसे मागितले म्हणून मारायचा प्रयत्न केला. जानकी इतकं नीच कृत्य केलंस. मित्र म्हणते जानकी तू माझा जीव घ्यायला घाबरली नाही तर नानांचा जीव सुद्धा तूच घेतला असेल, तेही अगदी सहज. की आता रडत असते, मी असं काहीच केलं नाही, विश्वास ठेवा. दरवेळेसारखी जानकीने आता सुद्धा माती खाल्लेली असते. सगळं सकाळी करून तिच्याकडे पुरावा असून सुद्धा तिने काहीच फॉरवर्ड वगैरे केलेलं नसतो किंवा दुसऱ्याला पाठवण्याचा प्रयत्नही केलेला नसतो. अगदी सहज सगळा पुरावा तिने शर्वरीच्या हातात दिलेले असतो आणि दरवेळेप्रमाणे तिने सगळे पुरावे नष्टही केलेले असतात. तुमच्या जानकीला एवढंच ओळखतं का बास, आतापर्यंत आंधळा विश्वास ठेवला पण आता खरे डोळे उघडलेत. मला इथे संपतो, पुढच्या भागात काय होणार अगदी थोडक्यात बघूया. की आता चिडलेली असते आणि जानकी म्हणते विक्रांत भाऊजींचा खून यांनी केला, स्वतःच्या बापाला सुद्धा मारलं यांनी. रणदिवे घराण्याला काळीमा आहात काळीमा, मी सुद्धा प्रूव्ह करून दाखवणार म्हणजे दाखवणार. विक्रांतचा खून तुम्हीच केला आणि नानांचा खून सुद्धा तुम्हीच केला. कलंक आहात कलंक, या घराची पोरगी नाही तर लागलेला कलंक आहात. जानकी जोर जोरात किंचाळून सांगत असते की विश्वास ठेवा, शर्वरीनेच नानांना आणि विक्रांतला मारलंय. मात्र सुमित्रा जवळच उभी असते. जानकीचा हात पकडते आणि सटकन अशी कानाखाली ठेवून देते. बासावास, खूप सगळं तू सांगितलं आणि सगळं आम्ही ऐकलं. जानकी म्हणजे तुम्ही माझ्या कानाखाली मारली त्याचं काहीच वाटत नाहीये, पण एका गोष्टीचं वाईट वाटतंय की तुमच्या पोरीने तुमच्या डोळ्यात अशी धूळफेक केलीये की तुम्हाला काहीच दिसत नाहीये, फक्त ती आणि तीच दिसतीये. तुमच्या नवऱ्याचा खून तिने केलाय. एक दिवस मी हे प्रूव्ह करणार म्हणजे करणार. राहुल आणि शर्वरी हसत असतात. ते काय ते कळेल आणि तो दिवस मी आणणार, विश्वास ठेवा माझ्यावर. हा बघता इथेच संपतोय. व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.